Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण प्रोनाउनचे आपण काइंड्स बघितलेले आहेत आणि त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय आणि आठवण करून देतोय की पुढील लेक्चरमध्ये 4th नंबरच्या लेक्चरमध्ये आपण प्रोनाउनचे जे काही काइंड्स राहिलेले होते त्या काइंड्सला आपण कंटिन्यू करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या मी तुमचं सर्वांचं आकार फाउंडेशन द्वारा आयोजित ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण टॉपिककडे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रोनाउनचे जे रिमेनिंग जे टाइप्स राहिले होते त्या टाइप्सला आपण आज इथे कंटिन्यू करणार. तर मी थोडक्यामध्ये अगदी तुम्हाला रिमाइंडर म्हणून मागील प्रोनाउनचे आपण जे 5 काइंड्स बघितलेले होते त्यामध्ये आपण पर्सनल प्रोनाउन झालंय, त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन झालंय, त्यानंतर आपण त्यामध्ये इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, अशा प्रकारे रिलेटिव्ह प्रोनाउन झालंय. प्रोनाउनचे आपण 5 प्रकार मागील चॅप्टरमध्ये आपण शिकलो. तर विद्यार्थी मित्रांनो, रिमेनिंग जो टाइप्स जे आहे प्रोनाउनचे अगदी महत्वाचे टाइप्स आहेत आणि या टाइप्स मध्ये आपण आज इथे डिस्कशन करणार आहोत रेसिप्रोकल प्रोनाउन. परंतु त्या अगोदर मी मागील लेक्चरला एक लिंक जोडून आपण अगदी थोडक्यामध्ये दात बद्दल सुद्धा इथे आपण थोडक्यात इथे डिस्कशन करणार आहोत. तर नोटिंग करून घ्यायची. सो डिअर स्टुडंट्स, दाट रिलेटिव्ह प्रोनाउनचा भाग ज्याला आपण मागील लेक्चरमध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन म्हटलेला आहे आणि दाटचा यूज जो आहे तो दाटचा यूज पुन्हा आपण इथे वेगळ्या अर्थाने सुद्धा आपण इथे यूज करीत आहे. दाटचा वापर हा ह्युमन बीइंग सुद्धा करिता सुद्धा केला जातोय, हे सुद्धा लक्षात ठेवा. दाट या रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर संबंध सूचक अवयवाचा उपयोग ह्युमन बीइंगला डिनोट करण्यासाठी सुद्धा केला जातो. त्याचबरोबर दाटचा यूज हा थिंग करिता सुद्धा केला जातोय. मागील लेक्चरमध्ये मी विच आणि दाटचा सुद्धा त्यावेळेला थोडा फरक करून दिला होता तुम्हाला की दाटचा यूज हा थिंग करिता सुद्धा केला जातोय, परंतु दाटचा यूज ह्युमन बीइंग करिता सुद्धा केला जातोय. आपण एका उदाहरणाच्या द्वारे त्याला समजण्याचा आपण प्रयत्न करूया. तर विद्यार्थ्यांनो, एक्झाम्पल आहे बघा. द बॉय स्टोल माय पर्स वॉज ए स्टुडंट. द बॉय ब्लँक पेज स्टोल माय पर्स वॉज a student, and here we have to use the appropriate relative pronoun. If you are asked, जर तुम्हाला विचारलंय की या ठिकाणी योग्य रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करा, तर विद्यार्थ्यांनो, या दिलेल्या सेंटेन्स मध्ये ज्या रिलेटिव्ह प्रोनाउनचा आपण इथे वापर करणार आहोत त्या अगोदर बघा अँटेसिडेंट ज्याला म्हटलं जातंय, या रिलेटिव्ह प्रोनाउनचा जो अँटेसिडेंट जो आहे तो बॉय आहे, म्हणजेच ह्युमन बीइंग आहे. आणि हा ह्युमन बीइंग असल्या कारणाने या ठिकाणी आपण दाटचा वापर करू शकतोय. तद्वतच त्याचबरोबर आपण पुढे काय म्हटलंय की ह्युमन बीइंग करिता दाट वापरला जातोय आणि सोबतच थिंग करिता सुद्धा दाट वापरला जातोय. जसं की आपण असं दुसरं उदाहरण घेतलंय, दिस इज द बुक दॅट आय वांटेड. म्हणजे वस्तूकरिता सुद्धा मागील लेक्चरमध्ये आपण त्याचं उदाहरण घेतलेलं आहे रिलेटिव्ह प्रोनाउनचं. परंतु मला एक जो डाऊट होता आहे तुमच्या मनातला किंवा तुमची जी कॉन्सेप्ट थोडी अपडेट करायची होती, थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याचा वापर हा ह्युमन बीइंग करिता सुद्धा केला जातोय. ओके.
तर हा पार्ट रिलेटिव्ह प्रोनाउन्सशी संबंधित पार्ट जो आहे. तर विद्यार्थ्यांनो आपण आता प्रोनाउनचा जो नेक्स्ट जो टाइप आहे तो बघूया आपण इथे. आणि प्रोनाउनचा नेक्स्ट टाइप आहे रेसिप्रोकल प्रोनाउन. याला आपण म्हणतोय पारस्परिक सर्वनाम. मराठी व्याकरणामध्ये मराठी अर्थ याचा जो आहे पारस्परिक सर्वनाम, रेसिप्रोकल प्रोनाउन. आणि रेसिप्रोकल प्रोनाउन मध्ये कोण येतं इथं? रेसिप्रोकल प्रोनाउन मध्ये येतंय each other, one another, very important types of pronoun. राज्य सेवा आयोगाने मागील 2-3 वर्षाचा जर कॅल्क्युलेशन जर केलं, तुम्ही अभ्यास जर केला आहे, तर तुम्हाला 2-5 प्रश्न तरी आपल्याला रेसिप्रोकल प्रोनाउनवर विभिन्न प्रकारच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र लेवलच्या दिसून येत आहे आपल्याला. तर विद्यार्थ्यांना महत्वाचा घटक, महत्वाचा बिंदू आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे. रेसिप्रोकल प्रोनाउन ईच अदर आणि वन अनदर यामधला जो फरक जो आहे, डिफरन्स जो आहे, तो डिफरन्स कळायला पाहिजे. कारण कॉमन एरर मध्ये म्हणा किंवा जर तुम्हाला अप्रोप्रिएट यूज ऑफ रेसिप्रोकल प्रोनाउन अशा प्रकारचा जर प्रश्न जर विचारला आहे, तर त्यावेळेला तुम्हाला अप्रोप्रिएट रेसिप्रोकल प्रोनाउनचा वापर करता येणं सुद्धा फार महत्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांना आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. या एक्झाम्पलच्या द्वारे आपण हा प्रश्न यामध्ये जो फरक आहे तो समजण्याचा आपण प्रयत्न करूया. क्वेश्चन आहे, दी 5 ब्रदर्स लव ईच अदर. आणि जर का तुम्हाला प्रश्न विचारला आहे which part is grammatically incorrect, यामध्ये कोणता पार्ट हा ग्रामेटिकली चुकीचा आहे. जर कुठलाही पार्ट हा चुकीचा नसेल तर मग एक ऑप्शन नो एरर किंवा नो करेक्शन रिक्वायर्ड म्हणूया आपण, किंवा नो इम्प्रुव्हमेंट म्हणूया, किंवा ऑल आर करेक्ट असल्या प्रकारचं सुद्धा इन्स्ट्रक्शन इथे 4th पार्टला दिले जात आहे. तर विद्यार्थ्यांना आपण इथं बघूया, दी 5 ब्रदर्स लव ईच अदर. तर यामध्ये आफ्टर रीडिंग दिस सेंटेन्स, हे वाक्य वाचल्यानंतर यू मस्ट हॅव अंडरस्टूड वन थिंग, एक गोष्ट मात्र आवर्जून तुमच्या लक्षात आली असेल. तर या दिलेल्या सेंटेन्स मध्ये जे एरर जे आहे, मिस्टेक जी आहे ग्रामेटिकली, ती आहे पार्ट नंबर 3 मध्ये. काय मिस्टेक असेल? पार्ट नंबर 3 इज ग्रामेटिकली इनकरेक्ट. तर याकरिता याच्या मागचं कारण जे आहे ते कारण जाणून घेण्याकरता आपल्याला या 2 रेसिप्रोकल प्रोनाउन्स मधला जो फरक जो आहे तो फरक माहित असणं फार गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनो नोट करून घ्या तुम्ही, ईच अदर आणि वन अनदर या 2 सर्वनामातील फरक जर बघाल तर ईच अदर, दिस रेसिप्रोकल प्रोनाउन शुड बी यूज्ड ओनली फॉर टू नाउन्स. दोघांकरिता, 2 नामामधील संबंध दाखवण्याकरिता ईच अदरचा उपयोग केला जातोय. आणि 2 पेक्षा अधिक, मोर दॅन 2, ओनली फॉर 2 ईच अदर, and more than 2 one another. More than 2, more than 2. नोट करून घ्यायचं. जरी क्लिअर तुम्हाला दिसून येत नसेल तर तुम्ही लिसनिंग जे करीत आहात त्याद्वारे तुम्ही आपल्या रजिस्टर मध्ये नोट करून घ्यायचं. पुन्हा मी सांगतोय, ईच अदरचा उपयोग हा 2 करिता केला जातो, दोघांकरिता केला जातोय. आणि वन अनदरचा उपयोग हा मोर दॅन 2 नाउन्स करिता वापरला जातोय. आणि क्लिअरली हे जे सेंटेन्स आहे, हा जो क्वेश्चन आहे, ते क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला लगेच एक गोष्ट लक्षात आली की 5 ब्रदर्स, 5 भाऊ, दी 5 ब्रदर्स. ऑब्वियसली या ठिकाणी मोर दॅन 2 आहे आणि मोर दॅन 2 करिता
रेसिप्रोकल प्रोनाउन जर वापरायचा असेल तो वापरला जातो वन अनादर, आणि म्हणून म्हटलंय मी एरर गोज टू पार्ट नंबर 3, आणि पार्ट नंबर 3 मध्ये इन्स्टेड ऑफ ईच अदरच्या ऐवजी या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे वन अनादर. वन अनादर दॅट इज करेक्ट सेंटेन्स. गॉट इट डिअर स्टुडंट्स? आशा करतोय की तुमचा हा पॉइंट, हा ही जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. बस तुम्हाला काय नेमकी कोण लक्षात ठेवायचं आहे, रेसिप्रोकल जर कधी होऊ शकतंय की ऑप्शन मध्ये मधून तुम्हाला म्हणजे प्रोनाउनचा काइंड सुद्धा विचारला जात आहे की दिलेल्या ऑप्शन मधून कोणता प्रोनाउन हा कुठल्या टाईपचा आहे. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हे माहिती असं गरजेचं आहे की इच अदर आणि वन अनादर हे रेसिप्रोकल प्रोनाउन आहे, आणि याचा उपयोग करायचा झाला तर टू करिता इच अदरचा वापर केला जातोय आणि मोर दॅन टू करिता वन अनादरचा वापर केला जातोय. ओके, सो डिअर स्टुडंट्स, this is the use of reciprocal pronoun. And now let's study the next type of pronoun, that is a distributive pronoun. याला म्हटलं जात आहे मराठीमध्ये विभाजक. विभाजक सर्वनाम, विभाजक सर्वनामे. तर या विभाजक, सर्वप्रथम तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये येणारे, या काइंड मध्ये येणारे सर्वनाम कोणते. तर डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वनाम या प्रकारामध्ये येत आहे ईच अदर, ईच, एव्हरी, ईदर, नीदर. दीज आर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, विभाजक सर्वनाम. देन माय क्वेश्चन इज दॅट, माझा प्रश्न हा आहे की व्हॉट टू स्टडी फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. नेमकी आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातनं कोणती गोष्ट आपण शिकायची आहे, दॅट इज समॉट व्हेरी इम्पॉर्टंट. तर विद्यार्थ्यांनो, आपण सर्वप्रथम याचे काही एक्झाम्पल घेऊया आणि नंतर आपण बघूया की कोणता डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वनाम, कुठला डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वनाम हा कुठे वापरला जातोय याची चर्चा आपण सविस्तर चर्चा करणार. तर त्या अगोदर एक उदाहरण घेऊया. तर इथे 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्स मधून तुम्हाला ग्रामेटिकली एकतर करेक्ट किंवा इनकरेक्ट अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन जी सूचना दिली जात आहे. कधी इनकरेक्ट वाक्य शोधायला तुम्हाला सांगितलं जात आहे, विचारल्या जात आहे, कधी करेक्ट वाक्य शोधायला विचारलं जात आहे. तर आपण बघूया या दिलेल्या सेंटेन्स पैकी ग्रामेटिकली इनकरेक्ट वाक्य कोणते. तो डिअर स्टुडंट्स, पहिले सेंटेन्स बघा, एच बॉयज आर हॅपी. एच बॉयज आर हॅपी. दुसरं एक्झाम्पल आहे, एच बॉय इज हॅपी. एच बॉय इज हॅपी. थर्ड एक्झाम्पल आहे, एव्हरी बॉयज आर हॅपी. आणि फोर्थ आहे, एव्हरी बॉय इज हॅपी. चला विचार करा, चला पटापट आपला आन्सर शोधून ठेवायचा. आणि खरोखर जर का आपल्याला काही बेसिक गोष्टी जर माहित असेल ना, एक्झामिनर हा वेगवेगळ्या एकाच शब्दावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करू शकतात. म्हणजे तुम्हाला कधी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचा, योग्य डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचा वापर करायला कधी विचारला जात आहे, ऑप्शन दिल्या जाईल. मग इज झालंय, नायदर झालंय, आयदर झालंय, असल्या प्रकारचे शब्द दिल्या जात आहेत आणि तुम्हाला योग्य वापर करण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतोय. तर त्याकरता आपल्याला काही बेसिक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांना आता पहिला एक्झाम्पल बघा, उदाहरण बघा, इज बॉयज आर हॅपी. दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग सेंटेन्स. दिलेलं वाक्य अगदी चुकीचं आहे, बिलकुल चुकीचं आहे. इज बॉय इज हॅपी. दिस सेंटेन्स इज ग्रामेटिकली करेक्ट. दुसरं वाक्य ग्रामेटिकली करेक्ट. तिसरं एक्झाम्पल, एव्हरी बॉयज आर हॅपी. दॅट्स ऑल्सो रॉंग सेंटेन्स. हे सुद्धा दिलेलं सेंटेन्स ग्रामेटिकली रॉंग आहे. एव्हरी बॉय इज हॅपी.
दॅट इज अ करेक्ट सेंटेन्स. हे वाक्य ग्रामॅटिकली करेक्ट. तुम्ही विचार करा सर काय कारण काय या मागचं, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. महत्वाची गोष्ट इच आणि इधरचा वापर नोट करून घ्यायचा. इच आणि इधरचा वापर टू करिता केला जातो. जर का संख्या जर दर्शविली असेल, संख्या जर दिसून येत असेल आणि दोन टू असल्या प्रकारच्या नावांचं जर आपल्याला बोध होत असेल त्यावेळेला इदर किंवा नीदर या डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वनामाचा वापर केला जातो. आणि इच आणि एवढीचा वापर हा नेहमी फॉर मोर दॅन टू, दोन पेक्षा अधिक करिता केला जातो. हा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आणखी एक महत्वाची गोष्ट, इच, एवढी, इदर आणि निदर यानंतर फार महत्वाचं कॉमन एरर मध्ये नेहमीच हा प्रश्न विचारलेला आहे. बँकिंग लेवलला विचारलेला आहे, SSC लेवलला, स्टाफ सिलेक्शन लेवलला विचारलेला आहे आणि MPSC लेवलला सुद्धा असल्या प्रकारचे प्रश्न दिसून येतात. तर विद्यार्थ्यांनो महत्वाची गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवायची की डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वनाम या सर्वनामानंतर स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं की ऑलवेज वी हॅव टू यूज सिंग्युलर नाउन. नेहमी याकरिता सिंग्युलर नामाचा वापर केला जातो. जो सिंग्युलर जर यानंतर इच ऑफ, एव्हरीवन ऑफ, ईदर ऑफ, नीदर ऑफ अशा प्रकारे शब्द नाही म्हटले ते आपण पुढे सिंटॅक्स जेव्हा चॅप्टर आपण शिकणार त्यावेळेला पुन्हा तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. परंतु पर्टिक्युलरली मी नीदर, ईदर, इच आणि एव्हरी या सिंगल शब्दाबद्दल आपण डिस्कशन करीत आहे. इच आणि एव्हरी, इच आणि एव्हरी नंतर, इच आणि एव्हरी नंतर ऑलवेज वी हॅव टू यूज द सिंग्युलर नाउन आणि यानंतर येणारं क्रियापद सुद्धा नेहमी सिंग्युलर वर्ब वापरावा. इच आणि एव्हरी नंतर हा फार महत्वाचा नियम आहे. इच आणि एव्हरी नंतर येणारं सिंगल मध्ये जेव्हा इच आणि एव्हरी वापरला जातो, ऑलवेज वी हॅव टू यूज सिंग्युलर नाउन यानंतर येणारं नाम जे राहतंय ते नेहमी सिंग्युलर वापरावं आणि त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा वर्ब पार्ट सुद्धा नेहमी सिंग्युलर वापरावा. तर म्हणून बघा इथे काय दिलं, इच बॉयज म्हटलेलं आहे. एक अनेकामधून एक अशा प्रकारचा इथे बोध होत आहे. त्या कारणानं इच बॉयज न म्हणता इच बॉय, इच नंतर येणारं नावने सिंग्युलर आणि त्याकरिता येणारं क्रियापद सुद्धा सिंग्युलर वापरावे. आणि म्हणूनच मी म्हटलंय की फर्स्ट सेंटेन्स इज अ ग्रामॅटिकली इनकरेक्ट अँड सेकंड सेंटेन्स इज अ ग्रामॅटिकली करेक्ट. फार महत्वाचा एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल, एव्हरी बॉय इज अ हॅपी. इथे सुद्धा थर्ड एक्झाम्पल सुद्धा ग्रामॅटिकली इनकरेक्ट. कारण एव्हरी नंतर सुद्धा येणारं नाव हे नेहमी सिंग्युलर वापरावं आणि त्याकरिता येणारं क्रियापद वर्ब सुद्धा नेहमी सिंग्युलर वापरावं. आणि म्हणून म्हटलं थर्ड एक्झाम्पल सुद्धा रॉंग. इथे बघा, एव्हरी बॉय इज हॅपी, एव्हरीच्या नंतर सिंग्युलर नाउन बॉय आणि इज सुद्धा क्रियापद कसं वापरलंय, सिंग्युलर वापरलंय. आणि म्हणून म्हटलंय की याकरिता फोर्थ नंबरचं सेंटेन्स आणि सेकंड नंबरचं सेंटेन्स हे ग्रामॅटिकली करेक्ट आहे. जर का तुम्हाला प्रश्न विचारलाय की यापैकी करेक्ट सेंटेन्स शोधा, फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स आहे, त्यावेळेला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल ओनली सेकंड अँड फोर्थ. आणि जर का तुम्हाला प्रश्न विचारला फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स आहे, त्यावेळेला मात्र तुमचं उत्तर असेल फर्स्ट अँड थर्ड. ओके स्टुडंट. ना पुन्हा आपण थोडंसं ईदर आणि निदर आपण नोटिंग तर केलेलं आहे. ईदर आणि निदरचा वापर दोघांकरिता केला जातो, टू नाउन्स करिता केला जातो. परंतु आपण आता इथे एक ईदर नंतर निदरच्या नंतर जर ऑफ हा वापरला असेल तर याकरिता सुद्धा नेहमी हा सुद्धा स्पॉटिंग एरर, रेक्टिफाय द एरर
फाइंड आउट द एरर, स्पॉटिंग एररच्या प्रश्नामध्ये नेहमी तुम्हाला हा प्रश्न फार महत्वाचा आहे, नोट करून घ्यायची. तर बघा, ईदर ऑफ दी टू, जर का या ठिकाणी टू नसतं तर आपण या ठिकाणी इदरचा वापर केला नसता. परंतु या ठिकाणी मी म्हटलं की इदर ऑफ निदर ऑफचा वापर हा टू करिता केला जातो. तो ईदर ऑफ दी टू सिस्टर्स वर प्रेझेंट. दुसरा एक्झाम्पल आहे, ईदर ऑफ दी टू सिस्टर्स वॉज प्रेझेंट. अँड यस, जर का तुम्हाला विचारलंय की या दिलेल्या दोन सेंटेन्स पैकी फाइंड आउट दी करेक्ट सेंटेन्स, कुठलं वाक्य हे ग्रामॅटिकली करेक्ट आहे, तर त्यावेळेला जर का आपल्या काही बेसिक कॉन्सेप्ट जे आहे त्या गोष्टी जर आम्हाला जर माहित असेल, काही ट्रिक्स जर माहित असेल, तर मला असं वाटतं की सेंटेन्सचा जो मूळ आहे, सेंटेन्स रीड केल्यानंतर चटकन आपल्या डोक्यामध्ये येतंय की संबंधित सेंटेन्स मध्ये असल्या प्रकारची एरर आहे. आपल्याला खूप सारा असा विचार करण्याची काही गरज पडणार नाही. तर काही कीवर्ड जे असतात त्या एक्झामिनर नेहमी कीवर्डच्या सभोवताली त्या शब्दालाच सेंट्रल वर्ड मानून काहीतरी अशा प्रकारची मिस्टेक करण्याचा, एरर करण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. तर विद्यार्थ्यांनो, मी म्हणेन की यापैकी जर आपल्याला करेक्ट सेंटेन्स जर शोधायला जर विचारलंय, तर मी म्हणेन दोन सेंटेन्स पैकी सेकंड सेंटेन्स इज ग्रामॅटिकली करेक्ट. दुसरं सेंटेन्स, सेकंड नंबरचं सेंटेन्स हे ग्रामॅटिकली करेक्ट आहे. यू विल थिंक दॅट, तुम्ही विचार कराल की सर वाय, का बरं पहिलं सेंटेन्स रॉंग का आहे? मग तीच गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. डिअर स्टुडंट, जेव्हाही इच ऑफ ईदर ऑफ यानंतर याचा वापर केला जातोय, टू करिता वापर केला जातोय आणि त्या सेंटेन्स मध्ये यूज होणारा क्रियापद, त्या सेंटेन्स मध्ये जी क्रियापद आम्ही वापरतोय ते क्रियापद नेहमी सिंग्युलर म्हणजेच एकवचनी क्रियापद वापरावे. आणि पहिल्या प्रथम सेंटेन्स मध्ये ते वर वापरलेलं आहे. वर तुम्हाला माहितच आहे, वर हे प्लुरल क्रियापद आहे, अनेक वचन क्रियापद आहे. आणि यानंतर वापरलं जाणारं क्रियापद हे नेहमी सिंग्युलर म्हणजेच एकवचनी क्रियापद वापरावे. आणि म्हणून सेकंड सेंटेन्स मध्ये वाजचा जो वापर केलेला आहे तो एकवचनी क्रियापद आहे, सिंग्युलर वर्ब आहे. आणि म्हणूनच आपण म्हणूया सेकंड सेंटेन्स इज ग्रामॅटिकली करेक्ट अँड फर्स्ट सेंटेन्स इज ग्रामॅटिकली रॉंग. ओके डिअर स्टुडंट, गॉट इट. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वनामाच्या नंतर आपण नंतरचा नेक्स्ट जो पार्ट जो आपण इथं शिकणार आहे तो सुद्धा अगदी महत्वाचा आहे. जे विद्यार्थी प्रीवियस इयरचे क्वेश्चन बँक मारत असतील, सॉल्व्ह करीत असतील, त्यांना नेहमी इम्पॅथिक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन बद्दल ते म्हटलं जात आहे ना, अभ्यास करणाऱ्याला इशारा जरी दिला तर तो इनफ असतोय. काही विद्यार्थी निश्चितच ते समजून घ्यायला लागले असतील. तर विद्यार्थ्यांना रिफ्लेक्सिव्ह आणि इम्पॅथिक प्रोनाउन दिस पार्ट इज ऑल्सो समवॉट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तर बघूया आपण हा रिफ्लेक्सिव्ह आणि इम्पॅथिक प्रोनाउन काय असतो. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे एक प्रकारचा परिणामकारक सुद्धा म्हटलं जातं, परावर्ती सुद्धा म्हटलं जातं याला. आणि इम्पॅथिक प्रोनाउन म्हटलं तर याला जोरदार सर्वनाम सुद्धा म्हटलं जात आहे, म्हणजे एक जोर देणारा सर्वनाम. तर विद्यार्थी मित्रांनो, तर बघूया आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि इम्पॅथिक प्रोनाउन यामधला फरक माहित असणं फार गरजेचं आहे. आता ओळख कशी करावी? माय क्वेश्चन इज दॅट हाऊ टू आयडेंटिफाय रिफ्लेक्सिव्ह और इम्पॅथिक प्रोनाउन. पहिल्यांदा तर एक अगदी सोपी ट्रिक आपण लक्षात ठेवायची. जेव्हा सर्वनामाला SELF किंवा SELVES या प्रकारे
प्रत्यय जोडून येतोय. जसं फॉर एक्झाम्पल माय सेल्फ, हर सेल्फ, युअर सेल्फ किंवा युअर सेल्फ प्लुरल. हिमसेल्फ, देमसेल्फ, इटसेल्फ, अवर सेल्फ. म्हणजे जेव्हा सर्वनामाला सेल्फ किंवा सेल्फ हा शब्द जोडून येतोय तेव्हा तो रिफ्लेक्सिव्ह किंवा इम्पॅथिक प्रोनाउन असतो. तो इम्पॅथिक प्रोनाउन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जर पाहता तर दोघेही बघा दिसायला दोघेही सारखेच असतात, परंतु त्या दोघांमध्ये मात्र फरक आहे आणि तो फरक आपल्याला माहिती करून घेणे इथं फार गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण बघूया रिफ्लेक्सिव्ह आणि इम्पॅथिक प्रोनाउनचा फरक काय असतो. मी तुम्हाला अगोदर सांगलं इम्पॅथिक प्रोनाउन एखाद्या वाक्यामध्ये जोर देण्याकरिता वापरला जातोय. तर बघूया, आपण उदाहरण घेऊया. एक्झाम्पल आहे ही किल्ड हिमसेल्फ. आणि जर का तुम्हाला विचारलंय फाइंड आउट द टाइप्स ऑफ प्रोनाउन्स ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. अंडरलाइन केलेला जो शब्द आहे तो शब्द रिलेटिव्ह सर्वनामाचा प्रोनाउनचा कोणता प्रकार, जो काहीच आपण आतापर्यंत इथे बघत आहोत त्यापैकी कोणता टाइप्स आहे. आणि या वेळेला मात्र आवर्जून एक्झामिनर काय करणार की ऑप्शनला रिफ्लेक्सिव्ह आणि इम्पॅथिक हे दोन्हीही टाइप्स त्या ऑप्शनला दिले जातात. त्यावेळेला मात्र आपलं कन्फ्युजन होतंय, कारण आपण अभ्यास करीत असताना आपण हिमसेल्फ या शब्दाला आपण रिफ्लेक्सिव्ह या टाइप मध्ये सुद्धा वाचलेलं असतंय आणि हिमसेल्फ या शब्दाला इम्पॅथिक टाइप या प्रकारामध्ये सुद्धा वाचलेलं असतंय. तर या दोघांमध्ये फरक माहित कसं फार आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो, या दिलेल्या सेंटेन्समध्ये इन द गिवन सेंटेन्स म्हणत आहे, इन द गिवन सेंटेन्स हिमसेल्फ हा जो सर्वनाम जो वापरलेला आहे तो आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आणि अगदी सोपं नोट करून घ्यायची. जर का एखाद्या वाक्यात इफ आणि गिवन सेंटेन्स दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर हा प्रोनाउन, हा सेल्फ वाला प्रोनाउन जर क्रियापदाच्या नंतर वापरला असेल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे स्ट्रक्चर बनते. नोट करून घ्यायचं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन अशी वाक्याची रचना होते. म्हणजे जेव्हा क्रियापदाच्या नंतर जर सेल्फ किंवा सेल्फ हे सर्वनाम जर वापरलं असेल तर डेफिनेटली दॅट इज अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. तर तो कोणता प्रकार असतो सर्वनामाचा? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. जर अशा प्रकारे रचना नसेल तर ऑब्वियसली अर्थातच तो इम्पॅथिकच असणार. पण तरी सुद्धा आपण एका उदाहरणाच्या द्वारे इम्पॅथिक प्रोनाउनला सुद्धा आपण इथे समजण्याचा आपण प्रयत्न करूया. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये बघा, ही हिमसेल्फ किल्ड द डियर. या दिलेल्या सेंटेन्स मध्ये सुद्धा प्रोनाउन वापरलं हिमसेल्फ. आणि जर का तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारला आहे की द अंडरलाइन वर्ड इज, अंडरलाइन केलेला हिमसेल्फ जो आहे तो सर्वनामाचा कोणता प्रकार? पुढच्या ऑप्शन मध्ये निश्चितच डेफिनेटली ऑप्शन मध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हा शब्द सुद्धा असणार आणि इम्पॅथिक हा शब्द सुद्धा असणार. तर आपण अगोदरच्या सेंटेन्स मध्ये हिमसेल्फला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हटलेला आहे आणि या सेंटेन्स मध्ये मात्र हिमसेल्फ जो वापरलेला आहे तो इम्पॅथिक जोरदार म्हणजे जोर देण्याकरिता त्या वाक्यामध्ये एक एम्पॅथाइज करण्याकरिता हिमसेल्फ हा शब्द इथं वापरलेला आहे. आता बघा, पुन्हा तुमच्या मनामध्ये एक डाऊट किंवा प्रश्न निर्माण झाला असेल की सर आम्ही कसं ओळखावं
की या दिलेल्या सेंटेन्स मध्ये हिमसेल्फ पहा एम्फॅटिक प्रोनाउन म्हणून वापरलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, मी अगोदरच्याच एक्झाम्पल मध्ये उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, जर का सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सेल्फ किंवा सेल्फ असेल तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, परंतु इथे मात्र हिमसेल्फ हा जो शब्द सर्वनाम जे वापरलेला आहे ती क्रियापदाच्या अगोदर वापरलेला आहे, क्रियापदाच्या नंतर वापरलेलं नाही. म्हणूनच या दिलेल्या सेंटेन्स मध्ये हिमसेल्फ जो सर्वनाम जे वापरलेला आहे तो वाक्यामध्ये एक प्रकारचा दबाव निर्माण करण्याकरता, एम्फेसाइज करण्याकरिता, एक जोर देण्याकरिता या ठिकाणी हिमसेल्फ हे सर्वनाम वापरलेलं आहे. आणि म्हणूनच हिमसेल्फ जे आहे ते एम्फॅटिक प्रोनाउन आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या दोन रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फॅटिक प्रोनाउनचा जो फरक आहे तो फरक माहित असणे फार इम्पॉर्टंट आहे, कारण जनरली परीक्षेमध्ये या बेसवरती प्रश्न विचारला जात आहे आणि विद्यार्थी असल्या प्रकारच्या शब्दामध्ये कन्फ्यूज होतात. ओके, तर आपण पुन्हा याच रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फॅटिक प्रोनाउन्सशी रिलेटेड आपण पुन्हा एक क्वेश्चन घेऊया. हा थोडासा नवीन प्रकारचा एक प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो, जेव्हाही एम्फॅटिक प्रोनाउनचा वापर केला जातो, एम्फॅटिक म्हणत रिफ्लेक्सिव्ह एम्फॅटिक, ही हिमसेल्फ, आय मायसेल्फ, सी हरसेल्फ, अशा प्रकारे जर का एम्फॅटिक प्रोनाउनचा वापर केला असेल तर त्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये क्रियापद जो असतोय तो क्रियापद कोणाकरिता वापरावा. आता बघूया, आपण एक क्वेश्चन घेऊया. I myself blank face Amit. I myself blank face Amit. ऑप्शन मध्ये दिलंय is, am, are आणि none. म्हणजेच आपल्याला काय विचारलेलं काय, we have to use the appropriate verb to fill in the blank. या ठिकाणी आपल्याला एक योग्य क्रियापदाचा वापर करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बरेचसे विद्यार्थी इथे कन्फ्यूज होतात. जेव्हाही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन एम्फॅटिक प्रोनाउनचा वापर केला जातोय आणि त्या अगोदर येणारं जो सर्वनाम आहे म्हणजे कुणाकरिता वापरलाय, जसं राम, आय, ही झालंय, म्हणजे त्या वाक्यातील कर्ता कोण आहे, त्या वाक्यातील सब्जेक्ट कोण आहे, कोणाकरिता तो एम्फॅटिक प्रोनाउन वापरलेला आहे आणि त्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये असणारं क्रियापद जे असतंय ते क्रियापद नेहमी कर्त्याकरिता, म्हणजे ज्याकरिता तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरला जातोय त्याकरिता त्या सेंटेन्सचा क्रियापद वापरला जातो. आणि म्हणूनच मायसेल्फ हा एम्फॅटिक प्रोनाउन कोणाकरिता वापरलाय, आय करिता, म्हणजे या दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो क्रियापद जो आहे तो क्रियापद सुद्धा कोणाकरिता वापरायचं, आय करिता. म्हणजेच करेक्ट काय बनेल, आय मायसेल्फ इज अमित. बरेचदा आमची चूक होत आहे की आय मायसेल्फ इज अमित अशा प्रकारे आपण लिहिण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी आय मायसेल्फ एम अमित. करेक्ट वाक्य कोणतं आहे, आय मायसेल्फ एम अमित. एम जो वापरलाय तो मायसेल्फ करिता नाही, मायसेल्फ जर म्हणाल इज वगैरे वापरण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, परंतु मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय क्रियापद हा कर्त्याकरिता वापरावा आणि म्हणूनच एम दिस वर्ब इज ऍब्सोल्युटली करेक्ट. अँड दिस वे स्टुडंट्स, प्रोनाउन मध्ये जवळपास आपण 9 टाइप्स सर्वनामाचे बघितलेले आहेत आणि अगदी खूप चांगल्या प्रकारे या चॅप्टरला तुम्ही तयार करून ठेवा, किंवा कारण या अगोदर आयोगाने काही चॅप्टरला वेटेज असतात, जसं क्रियापद या चॅप्टरवरती मागील 2 वर्षामध्ये 18 मध्ये 19 मध्ये बरेचसे एमपीएससी मध्ये किंवा कंबाईन एक्झाम मध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. सर्वनामाचं चॅप्टर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बघा, आम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला डीप मध्ये अभ्यास करायचा. आम्ही हा विचार नाही करायचा आहे की कुठल्या चॅप्टरवरती मागील परीक्षेमध्ये विचारलं, हो नक्कीच आम्ही त्या चॅप्टरवरती चांगला जोर देऊन त्याला चांगल्या प्रकारे करू, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही या चॅप्टरवरती अधिक प्रश्न विचारले म्हणून त्याच चॅप्टरला करायचा आणि इतर चॅप्टर सोडायचे, असं ही चूक करायची नाही. आपल्याला महत्त्व सर्व चॅप्टरला द्यायचे,
परंतु आयोगाने विद्यार्थ्यांना जो प्रश्न जिथे कन्फ्यूज होतात विद्यार्थी असल्या प्रकारच्या चॅप्टरवरती आयोग हा नेहमी अनेक प्रश्न विचारतो. प्रमाण हे थोडंसं मागे पुढे होऊ शकतंय. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे प्रोनाउन चॅप्टर इज ऑल्सो कम्प्लिटेड हिअर. आणि या नंतरचं जे 5th नंबरचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आम्ही डिस्कशन करणार आहे पार्ट्स ऑफ स्पीचचं जे नवीन चॅप्टर आहे आणि ते राहणार ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह अगदीही महत्वाचं चॅप्टर आहे, कारण ऍडजेक्टिव्ह या चॅप्टरवरतीच आपल्याला चेंज द डिग्रीचे नेहमीच प्रश्न विचारला जातो. एमपीएससीला विचारलेला आहे आणि कंबाईंड मध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर आपल्याला डिग्रीचं चॅप्टर स्पेशल आपण डिग्रीचं चॅप्टर शिकूया, परंतु त्याचं बेसिक जे आहे ते बेसिक आपल्याला ऍडजेक्टिव्ह या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो नवीन आपण पुढलं जे लेक्चर आहे व्हिडिओ लेक्चर, ते व्हिडिओ लेक्चर 5th नंबरचं राहणार. त्या 5th नंबरच्या लेक्चरमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह या चॅप्टरचे आपण डिस्कशन करणार आहोत. आणि तुम्हाला जर काही यावरती काही डाऊट्स असतील, मी मागे सुद्धा पठाण आणि मागील काही विद्यार्थ्याने काही कॉमेंट्स दिल्या होत्या, काही त्यांच्या क्युरी होत्या, तर मी मागच्या लेक्चरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या लेक्चरमध्ये किंवा मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असेल तर बिलकुल तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये आकार फाउंडेशन द्वारा जे व्हिडिओ लेक्चर युट्यूब चॅनल जे आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या कॉमेंट्स बिलकुल फ्रीली तुम्ही तिथे नोट देऊ शकताय, विचारू शकताय आणि निश्चितच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर विद्यार्थ्यांनो आपण भेटूया पुन्हा लेक्चर नंबर 5 मध्ये. गुड लक.